नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे। लाडक्या बहिणींना आता तातडीच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। 1,500 रुपये हप्ता जर सुरू ठेवायचा असेल तर ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलेली आहे। अदितीताई तटकरे यांनी स्वतः माहिती दिलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी ladkibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील 2 महिन्याच्या आत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती। ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी। ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे। तर मग या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींसाठी सूचित करण्यात आलेले आहे की ladkibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर ही ई-केवायसी पूर्ण करायची आहे। तर मग यामध्ये GR सुद्धा आलेला आहे। प्रमुख महत्त्वाचे मुद्दे आहे की ई-केवायसी करणे बंधनकारक आहे। लाभार्थी लाडक्या बहिणींना आता ई-केवायसी करणे बंधनकारक आहे। न केल्यास लाडक्या बहिणींचा लाभ बंद होऊ शकतो। ही ई-केवायसी कुठं करायची आहे तर ladkibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर करायची आहे। पुढील 2 महिन्याच्या आत सदर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे। ई-केवायसी न केल्यास लाडक्या बहिणींचा लाभ बंद होणार आहे। सरकारकडून सर्व पात्र महिलांना ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। असे महत्त्वाचे मुद्दे आहेत। तर GR मध्ये बघा काय माहिती दिली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्यात येत आहे। महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग 18 सप्टेंबर 2025 रोजीचा हा GR आहे। आता या ठिकाणी ई-केवायसी करायची आहे म्हणजे काय करायचं आहे तर त्या ठिकाणी तुमचा आधार कार्ड टाकल्यानंतर तुमच्या आधार कार्डवर OTP येईल आणि OTP आला आणि तो तुम्ही सेंड केला की तुमचं आधार ऑथेंटिफिकेशन होऊन जाईल। तर मग आता अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला ई-केवायसी करायची आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीलाच 1/8/2024 नुसार जो GR निघाला होता त्या अधिसूचनेत अधिसूचित केले आहे की सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेल्या व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल, आधार अधिप्रमाणन करेल असे नमूद केलेले आहे। तर मग आधीच GR मध्ये सांगितलेलं आहे। त्यानुसार आता मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांची ई-केवायसी करायची आहे। महिला व बालविकास विभागाची सब कोआ म्हणून UIDAI ने नियुक्ती केली आहे। त्यामुळे महिला व बालविकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिफिकेशन करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची या ठिकाणी आता पडताळणी होणार आहे, ई-केवायसी होणार आहे। त्यानुसार आता शासनाने ही ई-केवायसी सुविधा ladkibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर देण्यात आलेली आहे। मग सदरची ई-केवायसी कशी करायची त्या संदर्भात माहिती दिलेली आहे। मग ही ई-केवायसी तुम्हाला 2 महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे। तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे बंधनकारक राहील। तर मग आता ही ई-केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करायची तर या GR मध्येच चार्ट दिलेला आहे। त्या चार्टनुसार ही ई-केवायसी प्रक्रिया कशी करायची सांगितलेले आहे। तर मग सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण योजनेचं जो वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जायचं आहे। ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी होम पेजवर म्हणजे मुखपृष्ठावरच ई-केवायसी बॅनरवर क्लिक करायचं आहे। तिथं ऑप्शन येणार आहे ई-केवायसी। मग ई-केवायसी फॉर्म उघडेल। लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी संकेतांक म्हणजे कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड OTP त्या ठिकाणी टिक करायचं आहे आणि सेंड OTPला क्लिक करायचं आहे। सेंड OTPला क्लिक केल्यानंतर आपले ई-केवायसी या आधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासले जाणार आहे। जर या ठिकाणी ई-केवायसी आधीच पूर्ण झाली असेल तर अशा पद्धतीने मेसेज येईल, होय तर मग ई-केवायसी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश प्राप्त होईल। म्हणजे तुम्हाला
पुढं ई-KYC करण्याची गरज नाही। जर तुमच्या याच्यावर मेसेज आला की ई-KYC पूर्ण झालेली नाही तर अशा पद्धतीने येईल, आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे किंवा नाही तपासला जाईल। मग असा ऑप्शन आल्यानंतर पुढे 2 पर्याय येतील। ई-KYC झालेली नसेल, आधार क्रमांक मंजूर यादीत नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश, असा मेसेज तुम्हाला त्या ठिकाणी येईल। मग होय असल्यास असं येईल की लाभार्थ्यांच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला OTP स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनवर क्लिक करा। मग तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी लिंक असेल तर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं OTP टाका असा ऑप्शन येईल, त्या ठिकाणी तुम्हाला OTP टाकायचा आहे। नंतर बघा, नंतर महत्त्वाचा मुद्दा आहे, ई-KYC पृष्ठावर पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक म्हणजे कॅप्चा टाकायचा आहे। आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड OTP या बटनावर क्लिक करावे लागणार आहे। मग सेंड OTP बटनावर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी आधार क्रमांक कोणाचा टाकलाय तुम्ही, पती किंवा वडील, तर मग पती किंवा वडील यांच्या मोबाईलवर OTP जाणार आहे, कारण की त्या ठिकाणी त्यांचं पण आधार कार्ड हे मोबाईल लिंक असणे गरजेचे आहे, अपडेट असणे गरजेचे आहे। मग त्यांच्या मोबाईलवर जो OTP जाईल तो OTP तुम्ही घ्यायचा आहे त्यांच्याकडनं आणि तो OTP टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचा आहे। सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर जात प्रवर्ग पर्याय निवडा असे ऑप्शन तुम्हाला येईल। मग त्या ठिकाणी खालील बाबी प्रमाणित कराव्यात, म्हणजे या ठिकाणी डिक्लेरेशन द्यायचं आहे, हमीपत्र द्यायचं आहे आपल्याला। तर मग काय, तर माझ्या कुटुंबातील कोणी सदस्य कर्मचारी किंवा सरकारी नोकरीत नाही, अशा पद्धतीने तुम्हाला ठिकाणी होय किंवा नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे। माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे, होय किंवा नाही अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन येणार आहे। जर तिथं होय किंवा नाही त्या पद्धतीने तुम्ही लिहायचं आहे। मग नंतर चेक बॉक्सवर क्लिक करून सबमिट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीने तुमची ई-KYC प्रक्रिया पूर्ण होणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, अजूनपर्यंत हा ऑप्शन वेबसाईटवर दिसत नाही आहे, 2-3 दिवसात किंवा पुढील आठवड्यात हा ऑप्शन सुरू होईल। मग वेबसाईटवर हे ऑप्शन सुरू झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन ई-KYC करू शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला आता ई-KYC करणे गरजेचे आहे। मग सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कुटुंबातील पती किंवा वडील यांच्या आधार नंबरवर जो OTP जाणार आहे त्यासाठी त्यांचं आधार कार्ड हे त्यांच्या आधार कार्डसोबत मोबाईल क्रमांक हा लिंक असणे गरजेचा आहे। तर ज्यावेळेस ही ऑप्शन सुरू होतील वेबसाईटवर त्यावेळेस आपल्या चॅनलवर माहिती देण्यात येईल की ऑनलाईन कशा पद्धतीने तुम्ही ई-KYC करायची। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।